वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। फोनच्या इथे इथं इथं फाईल ठेवली, फाईल गायबच आहे का? भाली लिहिलेलं असतं ना ते नाही चुकत कोणाला, बघायलाच लागतं ते। एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या विसरभोळेपणाची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे मला। साहेब, जनरली लोक दुसऱ्यांच्या घरातून फाईल चोरण्यासाठी सांगतात, तुम्ही तर स्वतःच्याच घरातून फाईल चोरायला सांगितली। या वर्षीची दिवाळी शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर साजरी करायचं मी ठरवलंय। आधी उठ उठ आधी, आज दिवाळी, मला उठणं लावायचं तुला। उठ 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 आधी। दर दिवाळीला जेव्हा आई दाजींना उठणं लावायची ना तेव्हा मी काय म्हणायचं तिला, मला पण लावायचं उठणं। तेव्हा दाजी म्हणायचे, पोट्टे त्याला टाइम आहे अजून, तुझे लग्न होईल तुझ्या नवऱ्याला लावशील उठणं। चल ए चल ना। हो काय झालंय आधी? काय नाही ग, संयोगिताचा विचार करतोय। आज दिवाळी आहे आणि आपण इकडे बोलूयात का तिला? नाही येणार ती। ये आधी, तू नको विचार करू फार, अजिबात काळजी करू नको। आणि आज दिवाळी आहे की नाही, मग आज आपण आपली सगळी टेन्शन्स सगळे दुःख विसरायचे असतात, म्हणजे मग ते आपल्यापासून खूप दूर निघून जातात, हो की नाही? चल मी तयारी करते सगळे। हर्षदा, हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी। हॅलो, दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुम्हाला पण। काय करतेस? काही नाही, एकटीच। वाटलंच मला, म्हणूनच फोन केला तुझा एकटेपणा घालवण्याकरता। नुसता फोन करून काय उपयोग, आज दिवाळी आहे। हर्ष, माझी खूप इच्छा होती की तुम्ही इथे असावं माझ्याजवळ। मलाही खूप वाटतंय शारदा, पण काय करू, घरात सगळे आहेत। आसावरी, आदित्य, त्याची बायको, सगळ्यांना सोडून नाही येता येणार। मी संध्याकाळी जमलं तर चक्कर टाकतो। नक्की? ठीक आहे, मी वाट बघते तुमची। ओके, ठेव। हर्ष, आय मिस यू। मिसिंग यू टू। बाय बाय। ए फटका मिळणार आहे वा, कोण तोंडात घालतंय?
हे बा आला फटका आला फटका आला फटका 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 शोना सोड ना ए पिल्या कुणाचा फोन आहे माहिती का निया मावशीचा फोन आला पिल्या हॅलो हॅपी दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ए तुला पण मला पण बोलायचं आहे. हो देते. सावरीताई हा जरा शार्दूलशी बोल ना. बरं बरं हॅलो हॅलो सावरी ताई हॅपी दिवाळी. तुम्हाला पण हॅपी दिवाळी. देवयानी दादे ना तिच्याशी बोलायचं आहे. एक सेकंड ना ए पिल्लू तू बोलणारस का हॅलो म्हण हॅलो. हॅपी दिवाळी देवयानी. हॅपी दिवाळी. तू काय करतेस काय करतेस तू दुधू पाहिलीस का देवयानी हॅपी दिवाळी. हा हॅलो हा देवाईने ऐकत होती पण तुमचं. हॅपी 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 दिवाळी. आता जरा नेहाला देता फोन. नेहा ओ शोना नेहा फोन बोलत नाही कोण. हा बोल. काय नेहाबाई कशा आहात. मी एकदम मस्त आहे. तू कशी आहे. अगं आता इथे माझी पहिली दिवाळी आहे ना म्हणून मग आई आणि काकांना इकडेच बोलवून घेतलं होतं. नाही काका नाही येऊ शकलेत पण आई आली आहे. बरं सावरीताई तुला जमलं तर एखादी चक्कर टाक ना तू इकडे. अगं छेगं शक्यच नाहीये म्हणजे घरची दिवाळी सोडून मला येता येणार नाही. दुसरं म्हणजे आमचं पिल्लू ओ त्यांचं सगळं बघावं लागतं ना. हो तेही आहेच म्हणा. नाही नाही ठीक आहे काही हरकत नाही. पण हो बाकी सगळे कसे आहेत. एकदम ठीक. आणि सगळ्यांना माझ्यातर्फे आणि शार्दूलतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सांग. हो 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 आणि तू पण धनाजी काकांना सांग माझ्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून. हो सांगते. चल ठेवू मग. अच्छा ओके बाय. काय काय म्हणाली देवयानी. मी तिला हॅपी दिवाळी म्हटलं. मग तिने पण तुला हॅपी दिवाळी म्हटलं. आवाजच नाही आला. शार्दूल अरे तिला बोलता नाही येत अजून. रडत होती. आणि सावरीताई बोलली ना तुझ्याशी. हो मग तिला हॅपी दिवाळी केलंस ना. हो मी म्हटलं सावरी ताईला हॅपी हॅपी दिवाळी. गुड बाय. सासू आई सासू आई सासू आई नेहा नेहा सासू आई नेहा नेहा. आले. अगं आई असू दे असू दे. मी पण तुम्हाला कळवलं का नाहीस. मी गाडी पाठवली असती ना घ्यायला. आम्हाला काही गरज नाही त्याची. आम्हाला आमची एसटीच बरी. हो बरं काका कुठे गेलेत. ते त्यांची दिवाळी त्यांच्या शाळेतच साजरी करणार आहेत. शाळेत. अगं हो यावर्षी रिटायर होतात ना ते म्हणून हा दिवाळीचा घाट घातलाय त्यांनी. तसा धनाजीरावांचा फोन येऊन गेला पण ते काही ऐकायलाच तयार नाहीत. मला मात्र पुढे पाठवलं त्यांनी. अच्छा म्हणजे तुला यायची इच्छा नव्हतीच तर. अगं तसं नव्हे नाहीतर तुझ्यासाठी फराळ करत बसले नसते आठवडाभर. घे सगळं तुझ्या आवडीचं ह्याच्यात. लाडू चिवडा करंज्या चकल्या. अगं एवढं सगळं कशाला करत बसलीस एकटी. तुझ्यासाठी करावंसं वाटलं ग. तुला काय अडचण आहे का ह्याच्यात. मी तसं म्हटलंय का तुला. मग बरं चल तू हातपाय तोंड धुवून घे. ह्याच्यामध्ये काय आहे. फराळाचं आहे. खाऊ आहे. खूप सारा खाऊ आणलंय. खाऊ दे 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 दे. देणार देणार. सगळ्यांना द्यायचंय की नाही आपल्याला. मग सगळ्यांबरोबर तुला पण देणार. ओके. तू हातपाय तोंड तू धुवून घे. तू तू फ्रेश हो मग आपण खाऊया. चल. सासू आई हॅपी हॅपी दिवाळी. ए शार्दूल
आजा काका हे घे तुला. हे काय आहे? अरे गिफ्ट आहे. गिफ्ट. हा. वा 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 वा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नेहा कुठे आहे? नेहा बोलावून. मग नेहा नेहा आले. अरे काका तुम्ही? घ्या हे घ्या. हॅपी दिवाळी. तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा. नमस्कार करते. मी पण. अरे हळू. हो तुझंच आहे. हो पण या सगळ्याची काय गरज होती काका? अगं असं काय करतेस? तुझा पहिला दिवाळा सण आहे, काहीतरी द्यायला नको तुला? मग आणि प्रमिला काकू कुठे आहेत? अगं नाही, घरी बरीच कामं आहेत. ती म्हणाली पुढे आम्ही नंतर येते. बरं. बरं काका आलेत? नाही आई चालली. काका गिफ्ट बघूया. हो अरे आरामात शार्दूल. अरे सावकाश. अरे बघूया. कोण बघताय अशा? कोण बघताय? हे बघ मी काय आणलंय. काय? साडी आहे तुझ्यासाठी. अहो पण कशासाठी का अजिबात कुठलेही प्रश्न विचारू नकोस. मला वाटली आणाविषयी मी आणली. आणि हे पिल्लूसाठी आहे बघे. बाबांनी काय आणलं? आणि तुम्हाला काय आणलं स्वतःला? मला काय नाही. हो असं काय करता तुम्ही? हो असावरी देवी, मला कशाची गरजच नाहीये. देवानी सगळं दिलंय मला ऑलरेडी. तुझ्यासारखी सुंदर बायको, तुझ्यासारखी गोड मुलगी, अजून काय पाहिजे मला? काय बघतेस अशी? कधी कधी दिवस मला कळतच नाही की तुम्ही नक्की कसे आहात. तुम्ही एवढं प्रेम करता माझ्यावर खरंच? तर काय करू म्हणजे खात्री पटेल तुझी. असावरी हर्षवर्धन भोसलेने आयुष्यात फक्त 2च जणींवर प्रेम केलं. एक तू, एक ही. काय झालं? हो तुझं नाव घेतलं मी. तुझ्यावर पण प्रेम करतो मी. हो नेहा. काय बाबा? आले.
नाही काही नाही, या पेटलेल्या दिव्यांकडे बघत होतो. खूप वर्षांनी या दिव्यांच्या प्रकाशात हे घर न्हावून निघालंय. आमचा शार्दूल गेल्यापासून या घरामध्ये दिवाळी कधी धूमधडाक्यात साजरी झालीच नाही. मनातला अंधार या घरावर सुद्धा पसरला होता. पण तुझ्या आणि शार्दूलच्या येण्याने हे घर पुन्हा पहिल्यासारखं न्हावून निघालं. बस फक्त एकच गोष्ट जाणवते, हे सगळं बघायला शार्दूलची आई हवी होती. पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या कशा होणार नाही का? आहे त्या समाधान मानायचं. हा आठवलं, जरा थांब. शार्दूल, ए शार्दूल, ये 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 इकडे. काय काय बाबा? दे 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 काय? दे 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 दे. हॅपी दिवाळी. थँक्यू. बाबा हो, हे सगळं कशासाठी? अगं आज लक्ष्मी पूजन आहे. मग आणि तू घरातली लक्ष्मी आहेस, त्यामुळे घरातल्या लक्ष्मीला काहीतरी द्यायचं असतं. बाबा पण इतकं महाग. तू जो आम्हाला आनंद दिलायस त्याच्या पुढे काहीच नाही. आणि काय भावनांची कधी किंमत करायची नसते. नमस्कार करते. सुखी राहा. मी पण. हो हो हो. वा. हॅलो, कुठे आहात तुम्ही? घरीच आहे मी. अहो तुम्ही येणार होता ना, मी वाट बघते तुमची. कधीची तयार होऊन बसले. हो पण नाही जमलं. का? म्हणजे निघणारच होतो तेवढ्या तासावरीने तमाशा सुरू केला. तमाशा का? तिला काय कारण लागतं का तमाशे करायला? निदान सणावाराच्या दिवशी तरी तिने असं करायला नको ना. तिला एवढं कळलं असतं तर काय हवं होतं. जाऊ दे, त्यामुळे मी नाही येऊ शकलो. आय एम सॉरी. हर्ष, मग तुम्ही इथे या ना. नाही शारदा, मी नाही येऊ शकत. देवयानी घरी एकटी आहे. आसावरी रागारागात निघून गेले कुठेतरी. खूप प्रॉब्लेम झालाय. आय एम सॉरी. इट्स ओके. पण हर्ष, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां, माझी खूप इच्छा होती की आपण ही दिवाळी एकत्र साजरी करावी, पण असो. काळजी करू नको शारदा. पुढची दिवाळी आपण दोघं मिळून एकत्र धूमधडाक्यात साजरी करू. मी वाट बघेन त्या दिवाळीची. चल ठेवू फोन. ओके. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी टू यू टू. बाय. बाय.